मितेश ताके सादर करत आहे आनंदी राहण्याचे रहस्य. अनेकांना असं वाटतं की आपण किती आनंदी राहायचं हे पूर्णपणे आपल्याच हातात आहे. पण उपलब्ध माहिती स्रोतांवर आणि विज्ञानाच्या निष्कर्षांवर नजर टाकली तर एक अतिशय धक्कादायक गोष्ट समोर येते. हां, अगदी खरी गोष्ट आहे ही. म्हणजे एखादी व्यक्ती आयुष्यात किती आनंदी राहणार हे ठरवण्याचा 50% अधिकार त्या व्यक्तीचा नसून चक्क तिच्या पूर्वजांचा असतो. हो, म्हणजे जेनेटिक्सचा. अगदी बरोबर. माणसाच्या आनंदाची निम्मी ब्लूप्रिंट त्याच्या जन्माआधीच जनुकांच्या किंवा जेनेटिक्सच्या स्वरूपात ठरलेली असते. आजच्या या सखोल चर्चेमध्ये आपण माणसाला आनंद नेमका कसा मिळतो याच्या मुळाशी जाणार आहोत. नक्कीच. आणि ही चर्चा आपण इतकी सोपी ठेवणार आहोत की एखाद्या 10 वर्षांच्या मुलालाही ती सहज समजेल. म्हणजे बघा, आनंद मिळवणे हे एखाद्या छान केक बनवण्यासारखं आहे. अच्छा, कसं काय? जर केकसाठी योग्य साहित्य नसेल, म्हणजे मेंदूतील रसायने आणि आपला दृष्टिकोन योग्य नसेल, तर केक चांगला बनणारच नाही, बरोबर? अगदी चपखल उदाहरण दिलंत. आणि या केकचा पाया समजून घेणं खरंच खूप गरजेचं आहे. म्हणजे JCDRच्या एका विस्तृत संशोधनातून हे स्पष्ट झालं आहे की 35 ते 50% आनंद हा अनुवंशिकतेवर अवलंबून असतो. बाप रे, म्हणजे निम्मा आधीच ठरलेलं असतं तर? हो ना, पण याचा अर्थ असा अजिबात नाही की उरलेला भाग नशिबावर सोडायचा. उरलेला 50% आनंद हा पूर्णपणे मानवी कृतींवर आणि मेंदूतील जैविक प्रक्रियांवर अवलंबून असतो. अच्छा. आनंद ही कोणतीही अचानक आकाशातून पडणारी किंवा बाहेरच्या जगात मिळणारी गोष्ट नाहीये. विज्ञानाच्या दृष्टिकोनातून ती एक अत्यंत गुंतागुंतीची जैविक प्रक्रिया आहे. पण आज आपण ती खूप सोप्या पद्धतीने उलगडणार आहोत. हे ऐकायला खूपच कुतूहल निर्माण करणार आहे. कारण आपण नेहमी आनंदाचा शोध पैशात, यशामध्ये किंवा महागड्या वस्तूंमध्ये घेतो. अगदी बरोबर. पण जर आनंदाची खरी फॅक्टरी आपल्याच शरीरात आणि मेंदूत असेल, तर ती फॅक्टरी नेमकी चालते कशी? म्हणजे आपण ऐकलं आहे की शरीरात काही रसायनं असतात ज्यांना हॅपी हॉर्मोन्स म्हटलं जातं. हो, हॅपी हॉर्मोन्स. पण ती तयार कशी होतात आणि त्यांचं काम नक्की काय असतं हे थोडं सोपं करून समजून घेऊया आपण. नक्कीच. तर या फॅक्टरीमध्ये प्रामुख्याने 4 अतिशय महत्वाची रसायने काम करतात. डोपामाइन, सेरोटोनिन, एंडॉर्फिन्स आणि ऑक्सिटोसिन. ही नावे थोडी विज्ञानाच्या पुस्तकातून आल्यासारखी वाटतात खरं. हो, पण त्यांचं काम आपल्या रोजच्या आयुष्याशी खूप जवळून जोडलेलं आहे. सुरुवात करूया डोपामाइनपासून. बरं. डोपामाइन हे बक्षीस किंवा रिवॉर्ड मिळण्याची जाणीव करून देणारं रसायन आहे. पण गंमत अशी आहे की हे रसायन फक्त बक्षीस मिळाल्यावरच स्त्रावते असे नाही. मग तर त्या बक्षिसाच्या अपेक्षेनेही ते मेंदूतून बाहेर पडते. समजा एखादा लहान मुलाला माहीत आहे की त्याने त्याचा गृहपाठ पूर्ण केला तर त्याला खेळायला मिळणार आहे. अच्छा, म्हणजे तो अभ्यास करत असतानाच. अगदी बरोबर. तो गृहपाठ पूर्ण करत असतानाच त्याच्या मेंदूत डोपामाइन तयार व्हायला सुरुवात होते. हे रसायन माणसाला पुढे जा, काम पूर्ण कर अशी प्रेरणा देते. इंजिन आहे म्हणायचं. अगदी तसंच. पण मग सेरोटोनिन काय करते? कारण अनेकदा आपण पाहतो की एखादा माणूस खूप यशस्वी असतो, त्याच्याकडे डोपामाइन मिळवण्यासाठी सगळं काही असतं, तरीही तो आतून खूप एकटा किंवा उदास वाटतो. इथेच सेरोटोनिनची भूमिका अत्यंत महत्वाची ठरते. सेरोटोनिन हे माणसाचा मूड चांगला ठेवणारे आणि आत्मविश्वास वाढवणारे रसायन आहे. अच्छा. उत्क्रांतीच्या काळापासून माणसाला समूहात राहण्याची सवय आहे. जेव्हा एखाद्या व्यक्तीला असे वाटते की समाजात, कुटुंबात किंवा मित्रमंडळींमध्ये तिला मान मिळत आहे, ती या समूहाचा एक महत्वाचा भाग आहे, तेव्हा मेंदूत सेरोटोनिनची पातळी वाढते. जेव्हा माणूस एकटा पडतो किंवा समूहातून बाहेर फेकला गेल्यासारखं वाटते, तेव्हा सेरोटोनिन वेगाने कमी होते का? आणि त्यातूनच नैराश्य किंवा उदासी येते का? हो ना. म्हणूनच फक्त वैयक्तिक यश मिळवून चालत नाही, तर त्या यशाला दाद देणारी माणसं असावी लागतात, ज्यामुळे आपल्याला सेरोटोनिन मिळते. नैसर्गिक वेदनाशामक म्हणजे पेनकिलर आहे. हो, अगदी तसंच काम करतं हे रसायन. हजारो वर्षांपूर्वी जेव्हा माणूस जंगलात राहायचा आणि शिकार करायचा, तेव्हा अनेकदा त्याला दुखापत व्हायची. नैसर्गिक आहे ते. पण त्या दुखापतीमुळे जर तो तिथेच थांबला असता तर तो स्वतःच एखाद्या प्राण्याची शिकार झाला असता. अशा वेळी वेदना विसरून पळत राहण्यासाठी निसर्गाने शरीरात एंडोर्फिन्सची सोय केली. बापरे, निसर्गाची रचना किती अद्भुत आहे. हो ना. आज आपण जंगलात शिकारीसाठी पळत नाही, पण जेव्हा एखादी व्यक्ती खूप जोरात व्यायाम करते, मॅरेथॉन धावते किंवा मित्रांसोबत पोट धरून खूप हसते,
तेव्हा शरीरातील तहान आणि वेदना कमी करण्यासाठी हेच एंडॉर्फिन्स तयार होते. याने एक वेगळीच शांतता आणि सुखद अनुभव मिळतो. आणि ऑक्सिटोसिन बद्दल तर आपण नेहमीच ऐकतो की ते प्रेमाचे रसायन आहे. हो, लव्ह हार्मोन म्हणतात त्याला. म्हणजे जेव्हा एखादी आई आपल्या बाळाला जवळ घेते किंवा आपण आपल्या जवळच्या व्यक्तीला मिठी मारतो तेव्हा ते तयार होतं. अगदी बरोबर. पण या 4 रसायनांशिवाय आपल्या स्रोतांमध्ये एंडोकॅनॅबिनॉइड्स नावाच्या एका रसायनाचा उल्लेख आहे. याला तर संस्कृतमध्ये आनंदामाइड असं नाव दिलं आहे. हे रसायन नेमकं काय करतं? आनंदामाइड या शब्दाचा अर्थच परमानंद किंवा ब्लिस असा आहे. हे रसायन तणाव आणि चिंता एकदम शून्यावर आणून एक अत्यंत शांत आणि समाधानी अवस्था निर्माण करते. अरे वा. पण या सगळ्या मानवी रसायनांच्या पलीकडे जाऊन विज्ञानाने एक अतिशय रंजक गोष्ट शोधून काढली आहे. शास्त्रज्ञ पँकसेप यांनी उंदरांवर एक प्रयोग केला. त्यांनी उंदरांना चक्क गुदगुल्या केल्या. काय सांगताय? उंदरांना गुदगुल्या? हो, आणि आश्चर्य म्हणजे जेव्हा उंदरांना गुदगुल्या केल्या गेल्या तेव्हा ते 50 किलोहर्ट्झ या उच्च वारंवारतेवर आवाज काढू लागले. बापरे. हा आवाज माणसाला ऐकू येत नाही, पण तो त्यांच्या हसण्याचा आवाज होता. थांबा. उंदरांना गुदगुल्या केल्यावर ते हसतात हे ऐकायला खूपच गमतीशीर वाटतं खरं. पण विज्ञानाच्या दृष्टिकोनातून याचा नेमका अर्थ काय? सांगतो. म्हणजे प्राण्यांमध्येही आनंदाची भावना असते आणि मेंदूतील रसायनांचा खेळ फक्त माणसांपुरता मर्यादित नाही यातून सिद्ध होतं का? अगदी. हेच पँकेस्प यांना सिद्ध करायचे होते. आनंद ही काही आधुनिक माणसांनी निर्माण केलेली संकल्पना नाहीये. अच्छा. ती लक्षावधी वर्षांच्या उत्क्रांतीतून आलेली एक अत्यंत मूळ आणि नैसर्गिक भावना आहे, जी प्राण्यांमध्येही अस्तित्वात आहे. हे एक जैविक सत्य आहे. पण यावरून माझ्या मनात एक शंका निर्माण होतीये. कोणती? जर आनंद ही फक्त जनुके आणि या 4-5 रसायनांची मिळून बनलेली एक जैविक प्रक्रिया आहे, तर मग आपण फक्त एक चालते बोलते मशीन आहोत का? तसा विचार येणं साहजिक आहे. म्हणजे ज्यामध्ये योग्य रसायने टाकली की आनंदाचे बटण चालू होते, मग आपल्या स्वतःच्या कृतींना काहीच अर्थ उरत नाही का? हा निष्कर्ष वरवर पाहता बरोबर वाटतो, पण यामागे एक वेगळं सत्य आहे. आपण मशीन नक्कीच नाही आहोत. मेंदूत रसायने असतात हे फक्त काय घडते हे सांगते. म्हणजे व्हॉट? हो, व्हॉट. पण ती रसायने का आणि कशी तयार होतात हे पूर्णपणे माणसाच्या कृतींवर आणि सवयींवर अवलंबून असते. अच्छा. म्हणजे आपल्या हातात कंट्रोल असतो तर? हो ना. म्हणजे जर एखाद्या व्यक्तीने ठरवलं की रोज सकाळी उठून व्यायाम करायचा, तर ती जाणीवपूर्वक एंडॉर्फिन्स तयार करत असते. या व्यतिरिक्त विज्ञानात अँथ्रोपोमेट्रिक टायपोलॉजी नावाची एक संकल्पना आहे. बापरे, हा खूप जड शब्द वाटतोय. सोप्या भाषेत सांगाल का? नक्कीच. सोप्या भाषेत सांगायचे तर एखाद्या व्यक्तीची शारीरिक ठेवण किंवा ती कशी दिसते यावर समाज कसा प्रतिसाद देतो हे अवलंबून असते. अच्छा. अनेकदा चांगल्या दिसणाऱ्या किंवा समाजाच्या साच्यात बसणाऱ्या लोकांना सहज सकारात्मक प्रतिसाद मिळतो, ज्यामुळे त्यांच्या मेंदूत सेरोटोनिन लवकर तयार होते. म्हणजे समाजाच्या दृष्टिकोनाचाही परिणाम होतो. हो, पण ज्यांना असा प्रतिसाद मिळत नाही त्यांच्यासाठी ही रसायने तयार करणे थोडे आव्हानात्मक असू शकते. तरीही आपल्या कृती बदलून आपण या रसायनांच्या फॅक्टरीचं नियंत्रण नक्कीच आपल्या हातात घेऊ शकतो. रसायनांबद्दलचे हे विश्लेषण खूपच रंजक आहे, कारण रसायने एका सेकंदात काम करतात आणि आपल्याला छान वाटतं. पण अशी कोणती अवस्था असते जिथे माणूस तासनतास एकाच गोष्टीत हरवून जातो आणि त्याला भूक तहानही लागत नाही? हा खूप महत्वाचा मुद्दा आहे. तो आनंद या क्षणापुरत्या मिळणाऱ्या रसायनांपेक्षा वेगळा कसा असतो? मानसशास्त्रज्ञ मिहाली चिक्सेंटमिहाई यांनी या अवस्थेला फ्लो असे नाव दिले आहे. फ्लो म्हणजे प्रवाहासारखं? हो. सोप्या भाषेत सांगायचं तर इन द झोन असणे. ही रसायनांच्या पलीकडची एक अतिशय सखोल आणि एकाग्र मानसिक अवस्था आहे. अच्छा. फ्लो ही अवस्था तेव्हाच निर्माण होते जेव्हा व्यक्तीचे कौशल्य म्हणजे स्किल आणि त्या कामातील आव्हान म्हणजे चॅलेंज यांचं अचूक संतुलन जुळते. बरोबर. कल्पना करा एका तराजूची. जर एका पारड्यात असलेलं आव्हान खूप मोठं असेल आणि दुसऱ्या पारड्यातील कौशल्य कमी असेल, तर त्या माणसाला भीती आणि चिंता वाटायला लागते. अगदी साहजिक आहे. याउलट जर कौशल्य खूप जास्त असेल आणि काम अतिशय सोपे असेल तर कंटाळा येतो. पण जेव्हा हे दोन्ही पारडे अचूक समतोल होतात तेव्हा माणूस फ्लोमध्ये प्रवेश करतो. आता इथून पुढची गोष्ट खूपच रंजक आहे बघा. म्हणजे हे अगदी एखाद्या लहान मुलाने सायकल चालवायला शिकण्यासारखं आहे. हो, कसं? सुरुवातीला त्याला सायकल चालवता येत नसते, तेव्हा आव्हान मोठं असतं म्हणून भीती वाटते.
पण जसं तो शिकतो आणि वेगाने सायकल चालवू लागतो तेव्हा कौशल्य आणि आव्हानाचा मेळ बसतो. अगदी बरोबर. मग तिथे कंटाळा नसतो आणि भीतीही नसते. फक्त तो आणि त्याची सायकल असते. आजूबाजूचं जग पूर्णपणे विसरून गेलेलं असतो तो. हे अगदी अचूक उदाहरण आहे. ह्या अवस्थेला प्रयत्नविरहित लक्ष किंवा एफर्टलेस अटेन्शन म्हटले जाते. एफर्टलेस अटेन्शन. जेव्हा माणूस या अवस्थेत असतो तेव्हा मेंदूला लक्ष केंद्रित करण्यासाठी खूप कमी ऊर्जा खर्च करावी लागते आणि तरीही त्यातून मिळणारं समाधान सर्वाधिक असते. अरे वा. या अवस्थेत काम पूर्ण झाल्यावर मिळणाऱ्या बाह्य बक्षिसाची अपेक्षा नसते. ते काम करणे हेच स्वतः एक मोठं बक्षीस असते, ज्याला इंट्रिन्सिक रिवॉर्ड म्हणतात. म्हणजे आतून मिळणारा आनंद. हो. परमा मॉडेल नावाचा मानसशास्त्रातील एक अतिशय प्रसिद्ध सिद्धांत आहे. ह्या मॉडेलमधील ई म्हणजे एंगेजमेंट. म्हणजे कामात गुंतून राहणे. अगदी बरोबर. कोणत्याही कामात स्वतःला पूर्णपणे गुंतून घेणे हा खऱ्या आणि शाश्वत आनंदाचा एक अतिशय मोठा भाग आहे. पण जर ही फ्लोची अवस्था इतकी छान आहे तर ती फक्त चित्र काढताना किंवा खेळतानाच येते का? नाही, तसं नाहीये. मग एखादे कंटाळवाणे काम जसे की घर साफ करणे किंवा गणिताचा अवघड अभ्यास करणे, या कंटाळवाण्या गोष्टीतून फ्लो कसा शोधायचा? अगदी कंटाळवाण्या कामातही फ्लो मिळवणं शक्य आहे. आणि त्यासाठी आपल्याला त्यात छोटी छोटी आव्हाने निर्माण करावी लागतात. म्हणजे कसं? समजा पूर्ण खोली साफ करण्याचे काम अत्यंत कंटाळवाणे आहे. पण जर तिथे वेळेचे आव्हान दिले, जसे की पुढच्या 10 मिनिटात ही खोली अचूक साफ करायची आहे. अच्छा, म्हणजे स्वतःलाच एक टास्क द्यायचा. हो. असं केल्यावर मेंदू लगेच सतर्क होतो. कौशल्य आणि आव्हानाचा नवा समतोल तयार होतो आणि त्या कंटाळवाण्या कामातही माणूस पूर्णपणे मग्न होऊन फ्लो अनुभवू शकतो. हे खूपच भारी आहे. म्हणजे एकट्याने काम करताना आपण आव्हाने निर्माण करून फ्लो अवस्थेतून आनंद मिळवू शकतो. पण माणूस हा मुळात समाजशील प्राणी आहे ना. अगदी बरोबर. तो जंगलात किंवा बेटावर एकटा आयुष्य काढू शकत नाही. मग या एकट्याने मिळणाऱ्या फ्लोच्या आनंदाव्यतिरिक्त लोकांशी जोडले गेल्यावर मिळणारा आनंद कसा काम करतो? फ्लो अनेकदा एकट्याने अनुभवण्याची गोष्ट असते, पण तो आनंद अधिक काळ टिकवण्यासाठी नात्यांची गरज असते. आपल्या स्रोतांमधील रोल ऑफ इंटेलेक्च्युअल इंटिमेसी इन सायकोलॉजिकल वेलबिंग या अतिशय विस्तृत लेखानुसार माणसाला केवळ वरवरच्या ओळखीची नाही तर बौद्धिक जवळीक म्हणजेच इंटेलेक्च्युअल इंटिमेसीची गरज असते. बौद्धिक जवळीक म्हणजे नक्की काय? बौद्धिक जवळीक म्हणजे फक्त हवा पाण्याच्या, क्रिकेटच्या किंवा राजकारणाच्या गप्पा मारणे नव्हे, तर दुसऱ्या व्यक्तीचे विचार सखोलपणे समजून घेणे, त्यांच्या भावनांची समरस होणे आणि आपले स्वतःचे विचार न घाबरता व्यक्त करणे. अच्छा. यालाच आपण एम्पथी म्हणजेच सहानुभूती असेही म्हणतो. पण जेव्हा ही बौद्धिक जवळीक तयार होते तेव्हा मेंदूत नक्की काय होतं? तिथेही काही रसायने तयार होतात का? नक्कीच. जेव्हा 2 व्यक्तींमध्ये अशी बौद्धिक किंवा भावनिक जवळीक निर्माण होते तेव्हा मेंदूतील 2 अत्यंत महत्त्वाचे भाग एकत्र काम करू लागतात. कोणते 2 भाग? पहिला भाग आहे PFC म्हणजेच प्रीफ्रंटल कॉर्टेक्स, जो मेंदूची कंट्रोल रूम आहे. इथे विचार आणि तर्क लढवले जातात. आणि दुसरा भाग आहे TPJ म्हणजेच टेम्पोप्रिएटल जंक्शन. हा भाग म्हणजे दुसऱ्या माणसाच्या भावना ओळखून घेणारा एक प्रकारचा सहानुभूतीचं रडार किंवा अँटेना आहे. अरे वा, सहानुभूतीचं रडार, हे खूप छान नाव आहे. हो ना. जेव्हा माणूस दुसऱ्याशी सखोल जोडला जातो तेव्हा हा अँटेना अक्षरशः उजळून निघतो. वा. या प्रक्रियेमुळे मेंदूला अत्यंत सुरक्षित वाटते आणि पुन्हा एकदा ऑक्सिटोसिनची निर्मिती होते, ज्यामुळे मानसिक शांतता मिळते. पण इथे मला एक विरोधी विचार मांडायचा आहे. बोला ना. आपण अनेक तत्ववेत्यांकडून आणि आध्यात्मिक पुस्तकांमध्ये नेहमी ऐकतो की खरा आनंद आपल्या आत असतो. आनंदासाठी दुसऱ्यांवर अवलंबून राहू नका. बरोबर. मग जर आनंद आपल्या आतच आहे तर आपल्याला आनंदी राहण्यासाठी इतरांशी आणि या बौद्धिक जवळीकीची गरज का भासावी? आपण स्वतःमध्येच पूर्ण का नसावे? हा खूपच विचार करायला लावणारा मुद्दा आहे. आनंद आपल्या आतच निर्माण होतो हे 100% खरे आहे. पण तो निर्माण होण्याची यंत्रणा निसर्गाने इतरांशी जोडून ठेवली आहे. अच्छा, म्हणजे ते निसर्गाचंच प्लॅनिंग आहे. हो. जर आपण उत्क्रांतीचा व्यापक दृष्टिकोन पाहिला तर माणसाचा मेंदू हा एकटे राहण्यासाठी बनलेलाच नाहीये. हजारो वर्षापूर्वी जो माणूस एकटा राहायचा त्याला जंगली प्राण्यांकडून मारले जाण्याची शक्यता सर्वाधिक होती. त्यामुळे समूहात राहणे, एकमेकांवर अवलंबून असणे हे जगण्यासाठी आवश्यक होते. बरोबर आहे. आजही आपल्या मेंदूची रचना तशीच आहे.
कुटुंबात, मित्रांमध्ये किंवा कामाच्या ठिकाणी आपलेपणाची भावना मिळाल्यास मेंदूला वाटते की आपण सुरक्षित आहोत. म्हणजे सेफ वाटतं. हो, एकटेपणात माणसाला शांतता नक्कीच मिळू शकते, पण नात्यांमधून मिळणारा आधार हा आयुष्याला खरा अर्थ आणि मानसिक सुरक्षितता देतो. म्हणजे नाती ही आपल्या मानसिक सुरक्षेचा आणि आनंदाचा पाया आहेत. पण मग माझ्या मनात एक प्रश्न येतो. कोणता? जर आनंद मिळवणं इतकं चांगलं आहे, जर ही सर्व रसायने, फ्लो अवस्था आणि नाती आपल्याला इतका छान अनुभव देत आहेत, तर मग आपण दिवसाचे 24 तास, वर्षाचे 365 दिवस आनंदी का राहू शकत नाही? हां, आपण नेहमी सतत आनंदी राहण्याचाच अट्टहास का करू नये? इथेच आपण अनेकदा सर्वात मोठी चूक करतो आणि दुःखाला आमंत्रण देतो. असं का? तरुण भारतमध्ये प्रकाशित झालेल्या एका उत्तम लेखानुसार नेहमी आणि प्रत्येक क्षणी आनंदी राहण्याची अपेक्षा करणे हे केवळ अवास्तवच नाही, तर ते मानसिक आरोग्यासाठी अत्यंत हानिकारक असू शकते. बापरे, हानिकारक असू शकतं? हो, आनंद ही इतर मानवी भावनांसारखीच एक येणारी आणि जाणारी भावना आहे. ती कोणतीही कायमस्वरूपी टिकणारी अवस्था नाहीये. तर या सगळ्याचा नेमका अर्थ काय? चला एका सोप्या उदाहरणाने हे समजून घेऊया आपण. सतत आनंदी राहण्याचा प्रयत्न करणे हे रोज तिन्ही त्रिकाळ फक्त गोड खाण्यासारखे आहे. हां, अगदी बरोबर. जर एखाद्याने ठरवलं की तो रोज फक्त जिलेबी, लाडू आणि पेळेच खाणार, तर काही दिवसांनी काय होईल? त्याला आजारपण येईल नक्कीच. हो ना, त्याला त्या गोडव्याची चवच लागणार नाही आणि तो आजारी पडेल. जीवनात थोडं तिखट, कडू, आंबट अनुभव असल्याशिवाय त्या गोडव्याची खरी किंमत समजत नाही. बरोबर ना? हे अगदी चपखल उदाहरण आहे. निसर्गाने आपल्याला फक्त आनंद अनुभवण्यासाठी बनवलेले नाही. दुःख, राग, भीती, निराशा या सर्व भावनांमागे एक मोठे उद्दिष्ट आहे. अच्छा, म्हणजे दुःखाचाही काही उपयोग असतो? नक्कीच. जर जीवनात दुःख किंवा संकटे नसतील तर माणसाला मानसिक लवचिकता किंवा रेझिलियन्स शिकता येत नाही. मानसिक लवचिकता म्हणजे रबर बँड सारखे असणे, ताण पडला तरी न तुटता पुन्हा मूळ पदावर येण्याची क्षमता. समजलं. नेहमी आनंदी राहण्याचा अट्टहास केल्यामुळे आपण आपल्या खऱ्या भावना दाबून ठेवतो. वास्तवाचा स्वीकार न केल्यामुळे मानसिक ताण प्रचंड वाढतो. बरोबर. जेव्हा दुःखाची वेळ असेल तेव्हा रडणे किंवा उदास होणे हे अगदी नैसर्गिक आहे आणि मेंदूसाठी ते आवश्यक रिसेट बटन आहे. पण मग जेव्हा हा ताण वाढतो आणि उदासी येते, तेव्हा त्यातून बाहेर पडण्यासाठी आपण काय करू शकतो? यासाठी अनेक नैसर्गिक उपाय आहेत. म्हणजे त्यासाठी काही नैसर्गिक मार्ग आहेत का, जे आपल्या शरीराला पुन्हा त्या आनंदाच्या इमारतीकडे घेऊन जातील? नक्कीच आहेत. आणि यासाठी आपल्याला कोणत्याही कृत्रिम उपायांची गरज नाहीये. साध्या दैनंदिन सवयींमधून आपण संतुलन साधू शकतो. जसं की नियमित व्यायाम करणे, ज्यामुळे आपण सुरुवातीला पाहिल्याप्रमाणे एंडोफिन्स वाढतात. पुरेशी आणि शांत झोप घेणे, ज्यामुळे मेंदू स्वतःची दुरुस्ती करतो. निसर्गाच्या सान्निध्यात वेळ घालवणे. याशिवाय काही नवीन अभ्यासांनुसार CBD सारख्या वनस्पतीजन्य गोष्टीसुद्धा अत्यंत तणावाच्या काळात मदत करू शकतात, असे प्रारंभिक संशोधनातून पुढे आले आहे. पण काय? पण या सर्वात महत्त्वाचा उपाय हाच आहे की माणसाने फक्त वरवरच्या मजेच्या मागे धावू नये. मानसशास्त्रात याला हेडोनिझम म्हणतात. हेडोनिझम म्हणजे काय? म्हणजे फक्त गोड खाणे, सोशल मीडियावर वेळ घालवणे किंवा क्षणिक आनंद मिळवणे. याऐवजी आपण युडायमोनिक आनंदाच्या मागे धावले पाहिजे. युडायमोनिक. हे जरा कठीण वाटतंय. युडायमोनिक आनंद म्हणजे असा आनंद जो आयुष्याला अर्थ देतो. जसं की एखाद्या नवीन कौशल्य शिकणे, दुसऱ्याला मदत करणे किंवा एखादे मोठं ध्येय साध्य करण्यासाठी कष्ट घेणे. अच्छा, म्हणजे केवळ मजा करणे हे अंतिम ध्येय नसून आयुष्य एका चांगल्या अर्थाने जगणे आणि सर्वांगीण कल्याणाचा विचार करणे हे जास्त महत्वाचे आहे. होय, आनंद हा एक अखंड चालणारा प्रवास आहे. तो काही अंतिम मुक्काम नाही. एखादा ध्येय साध्य केले की तुम्हाला आनंद मिळतो, पण तो तिथेच थांबत नाही. तुम्हाला पुन्हा नवीन ध्येय शोधावे लागते, नवीन फ्लो शोधावा लागतो, नवीन नाती जोपासावी लागतात. ही एक निरंतर चालणारी अत्यंत सुंदर प्रक्रिया आहे. आजच्या या सखोल चर्चेतून खरोखरच खूप अद्भुत माहिती समोर आली. हो, नक्कीच. आपण पाहिलं की आनंदाची सुरुवात कशी जनुकांमधून होते, त्यानंतर तो आपल्या मेंदूतील डोपामाइन आणि सेरोटोनिन सारख्या रसायनांचा खेळ बनतो. बरोबर. तो आनंद, कौशल्य आणि आव्हानाच्या अचूक संतुलनातून येणाऱ्या फ्लो या अवस्थेमध्ये लपलेला आहे.
तो आनंद आपल्या माणसांमध्ये आणि त्यांच्याशी असलेल्या बौद्धिक जवळिकीमध्ये फुलतो. अगदी बरोबर. आणि सर्वात महत्त्वाचे म्हणजे नेहमी आनंदी नसणे आणि दुःखाचा किंवा वास्तवाचा स्वीकार करणे हे सुद्धा एक निरोगी आणि आनंदी आयुष्यासाठी अत्यंत गरजेचे आहे. हे सर्व घटक एकत्र येऊनच माणसाच्या खऱ्या समाधानाची व्याख्या तयार होते. या सर्व गोष्टींचा समतोल राखणे हीच ती आनंदाची रेसिपी आहे जी आपण आज उलगडली. जाता जाता विचार करण्यासाठी एक अत्यंत रंजक आणि थोडासा भविष्यात डोकावणारा मुद्दा सोडून जाऊया. नक्कीच. आज आपण पाहिलं की आनंदाचा मोठा भाग आपल्या कृतींवर आणि मेंदूतील रसायनांवर अवलंबून आहे. आता जरा कल्पना करा, भविष्यात तंत्रज्ञानाने इतकी प्रगती केली आणि एखादी अशी न्यूरल चिप तयार झाली जी थेट माणसाच्या मेंदूत बसवता येईल. बापरे. आणि त्या चिपच्या मदतीने माणसाने कोणतीही मेहनत न करता एका सेकंदात थेट मेंदूत फ्लो अवस्था आणि आनंदाची सर्व रसायने डाउनलोड केली तर काय होईल? हा खरंच खूप मोठा प्रश्न आहे. तो मशीनमधनं कृत्रिमरित्या मिळवलेला आनंद आणि आपण स्वतः कष्ट करून एखादी कला जोपासून किंवा माणसांशी जोडून घेऊन मिळवलेला आनंद, यात काही फरक उरेल का? खरा आनंद नेमका कशात असेल यावर नक्की विचार करा. पुन्हा भेटूया अशाच एका नव्या विषयासह.